किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी. नाशिकमध्ये खळबळ. नाशिकमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला असून किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यासह एका तरुणावर खंडणी आणि धमकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि त्यास नकार दिल्यास तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित अब्दुल जलालुद्दीन शेख आणि त्याची गुरु असल्याचे सांगितले जाणारी सलमा नायक यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाची ओळख सन 2020 एका तरुणाच्या माध्यमातून पार्वती नावाने करून देण्यात आलेल्या व्यक्तीशी झाली. ही व्यक्ती किन्नरासारखा वेश परिधान करत होती आणि कालिकानगर परिसरात राहत होती. संबंधित ठिकाणी देवीचा दरबार भरवला जात असल्याने ओळखीच्या माध्यमातून युवकाचे त्या घरी येणे जाणे सुरू झाले. या दरम्यान संशयिताने युवकाचे नग्न अवस्थेतील अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. काही काळानंतर तक्रारदार युवकाला पार्वती ही व्यक्ती नसून अब्दुल जलालुद्दीन शेख असल्याचं समजलं. त्यानंतर युवकाने त्याच्याशी संपर्क कमी केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक.